इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी इयत्ता 10वी यातील इलेक्ट्रिक बेलची फिटिंग व दुरुस्ती हा पाठ बघणार आहोत. या पाठाचे उद्दिष्ट आहेत विद्युत बेलचे कार्यतत्व, प्रकार, रचना व कार्यपद्धती, दोष, कारणे व त्यावरील उपाय अभ्यासणे. विद्युत बेलची ओळख. विद्युत बेल आपल्या सगळ्यांच्याच परिचयाच्या आहेत. बेलचा उपयोग साधी किंवा धोक्याची सूचना देण्यासाठी केला जातो. तसेच हॉटेल, हॉस्पिटल किंवा कार्यालयांमध्ये संबंधित व्यक्तीशी संबंध साधण्यासाठी, सांकेतिक सूचनेसाठी, तर व्हायब्रेटिंग बेलचा वापर कॉल बेल म्हणून केला जातो. विद्युत बेलचे प्रकार. विद्युत बेलचे वर्गीकरण निरनिराळ्या प्रकारे करता येते. बेलच्या वाजण्यावरून पडणारे प्रकार: सिंगल स्ट्रोक बेल, व्हायब्रेटिंग बेल, बझर, डुअल चाइम्स, बेल इंडिकेटर. सॉलिनॉइड कॉइल वरून पडणारे प्रकार: सिंगल सॉलिनॉइड, यामध्ये एक कॉइलचा उपयोग केलेला असतो. डबल सॉलिनॉइड, यामध्ये 2 कॉइलचा उपयोग केलेला असतो. रचना. सिंगल स्ट्रोक बेल जेव्हा विद्युत पुरवठ्याशी जोडली जाते तेव्हा हॅमर एकदाच घंटीवर आदळतो व इलेक्ट्रिक करंट बंद होताच हॅमर मूळ स्थितीत जातो. बेलची रचना आकृतीत दर्शविल्याप्रमाणे आहे. यामध्ये 2 सॉलिनॉइड कॉइल, आर्मेचर, हॅमर, घंटी आणि बॅकेलाइट फ्रेम यांचा समावेश असतो. सिंगल स्ट्रोक बेलचे प्रमुख भाग खालील प्रमाणे असतात. इथे सिंगल स्ट्रोक बेल दाखवलेली आहे, त्यातले हे वेगवेगळे भाग आहे. इथे हॅमर आहे, ही घंटी, नंतर याच्यामध्ये आर्मेचर कॉइल, 2 कॉइल दाखवलेले आहे. हीच आकृती आपण पुढे बघणार आहोत. यामध्ये बॉडी किंवा फ्रेम, बॉडीमध्ये बेस आणि कव्हर असे 2 भाग असतात. दोन्ही भाग रिजिड मोल्डेड बॅकेलाइट किंवा पीव्हीसी पासून बनवलेले असतात. बेसवर सॉलिनॉइड कॉइल, आर्मेचर संच आणि घंटी बसवतात. हे सर्व घटक बसवल्यानंतर त्यावर झाकण बसवलेले असते. इलेक्ट्रोमॅग्नेट, त्याला सॉलिनॉइड म्हणतात. काही बेल्समध्ये 1 तर काही मध्ये 2 इलेक्ट्रोमॅग्नेट असतात. हे सुपर इनमॉल्ड कॉपर वायर पासून बनवलेले असून ती पीव्हीसी किंवा बॅकेलाइटच्या गोलाकार बॉबिनवर गुंडाळलेली असते. या कॉइलच्या गाभ्यात कोअर असतात. तेव्हा त्या सिरीज मध्ये एकसर मध्ये जोडल्या जातात आणि त्यांची टोके टर्मिनलला आणून जोडलेली असतात. आर्मेचर. आर्मेचरला निम्मा किंवा त्यापेक्षा जास्त भाग हा सॉफ्ट आयर्न पासून बनवलेला असतो. त्याच्या अर्ध्या भागामध्ये स्प्रिंगचा गुणधर्म असलेली कडक पट्टी असते. तिच्या पुढे तोंडाशी धातूची छोटी गोळी असते. आर्मेचरचे एक टोक स्थिर असते तर दुसरे टोक मोकळे असते. आर्मेचरवर खाली ऍडजस्टिंग साठी स्क्रूची योजना असते. घंटी. घंटी म्हणजे स्टील किंवा पितळेची वाटी होय व ती बेसच्या निमुळत्या भागावर स्क्रूच्या साहाय्याने बसवली जाते. या वाटीवर टोल आपटताच आवाजाची निर्मिती होते. सिंगल स्ट्रोक बेलचे कार्यतत्वे. विद्युत बेल सप्लायशी जोडून पुश बटन दाबताच विद्युत प्रवाहाचा मार्ग पूर्ण होऊन इलेक्ट्रोमॅग्नेट मध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होते. त्यामुळे आर्मेचर मॅग्नेटकडे आकर्षला जातो व टोल घंटीवर आपटून आवाज निघतो. यामध्ये प्रवाह खंडित होत नाही तोपर्यंत पुश
बटन दाबलेल्या स्थितीत आहे तोपर्यंत आर्मेचर त्या स्थितीत राहतो. बेल पुश वरील दाब काढताच प्रवाह खंडित होतो व मॅग्नेट मधील चुंबकत्व नष्ट होते व आर्मेचर मूळ जागी येतो. अशा प्रकारे बेल पुश एकदा दाबला असता एकच टोल पडतो व बेल पुश वरील दाब काढून पुन्हा दाब दिल्यास दुसरा टोल पडतो. याप्रमाणे प्रत्येक वेळी एकदाच टोल वाजतो, म्हणून हिला सिंगल स्ट्रोक बेल असेही म्हणतात. ही सिंगल स्ट्रोक बेलची रचना दाखवली, याला गॉंग असं म्हणतात. हा हॅमर, नंतर ही आयर्न फ्रेम आहे, ही सॉलिनॉइड कॉइल आहे, आर्मेचर इथे, हा हॅमर या गॉंगवर आदळला की आवाज तयार होतो ज्यावेळेस सर्किट पूर्ण होते. व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रिंगिंग बेल, तिची रचना बघूया. व्हायब्रेटिंग बेलची रचना खालील आकृतीमध्ये दाखविल्याप्रमाणे असते. यामध्ये दोन इलेक्ट्रोमॅग्नेट, ऍडजस्टिंग स्क्रू, आर्मेचर, हॅमर, घंटी व फ्रेम यांचा समावेश होतो. ही बेल इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनच्या तत्वावर कार्य करते. बेल पुश दाबताच विजेचा प्रवाह बेलच्या एका टोकापासून इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइल, आर्मेचर, कॉन्टॅक्ट स्क्रू मार्फत न्यूट्रलला मिळताच सर्किट पूर्ण होते. त्यामुळे चुंबकीय शक्ती तयार होऊन आर्मेचर आकर्षला जातो व टोल घंटीवर आदळतो. त्या क्षणी आर्मेचर व कॉन्टॅक्ट स्क्रू यातला अंतर पडून करंटचा मार्ग खंडित होतो. करंटचा मार्ग खंडित झाल्यामुळे चुंबकीय शक्ती नष्ट होते. स्प्रिंग टेन्शन असलेली पट्टी व कॉन्टॅक्ट स्क्रू एकमेकात चिटकतात व पुन्हा सर्किट पूर्ण होऊन वर वर्णन केलेली क्रिया वारंवार घडत असते व आवाजाची निर्मिती बेल पुशवर दाब असतो तोपर्यंत होते. बेल पुश वरील दाब काढताच बेलचे कार्य संपते. याची आकृती इथे दाखवलेली आहे. याच्यात बघा, हे टर्मिनल्स आहे, न्यूट्रल, लाईव्ह, इथे इलेक्ट्रोमॅग्नेट्स आहे, ही घंटी किंवा त्याला गॉंग असं म्हणतात, हॅमर, हा कॉन्टॅक्ट स्क्रू. ज्यावेळेस सर्किट पूर्ण होतं त्यावेळेस ही घंटी याच्यावर आदळत राहते आणि आदळल्यामुळे आपल्याला ती व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रिंगिंग म्हणजे सतत वाजत राहते जोपर्यंत दाब आपण ठेवतोय. दाब काढल्यानंतर ते वाजणं बंद होतं, म्हणून तिला व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रिंगिंग बेल असे म्हणतात. ही रचना आपण बघितली. बजर, काही वेळा बेलच्या ऐवजी बजरचा वापर करतात. यामध्ये टोल आणि घंटी यांचा समावेश नसल्यामुळे आवाज टर्र असा कमी येतो. आकृतीत दाखविल्याप्रमाणे याची रचना असते. यामध्ये मॅग्नेटिक, इलेक्ट्रोमॅग्नेट व आर्मेचर यांचा समावेश असतो. बजर विविध आकारात व रंगामध्ये बाजारात उपलब्ध आहेत, परंतु त्यांची कार्यपद्धती सारखीच असते. त्याची कार्यपद्धती काय असते ते बघूया. बेल पुश स्विच दाबताच प्रवाहाचा मार्ग इलेक्ट्रोमॅग्नेट मार्फत पूर्ण होतो. त्यामुळे चुंबकीय शक्ती निर्माण होते व आर्मेचर मॅग्नेटिक कॉइलकडे आकर्षला जातो. एसी सप्लाय गुणधर्मामुळे पट्टीत थरथराट निर्माण होतो व आवाज येतो. ही व्हायब्रेटिंग किंवा कंटिन्युअस रिंगिंग बेलचे दाखवलेलं आहे. सप्लाय कॉर्ड, इथे आर्मेचर, बेस प्लेट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइल. सप्लाय दिल्यानंतर इथे ही याच्यावर आदळते.
हे पुढच्या आकृतीमध्ये अजून चांगलं समजेल. ही मेटल स्ट्रिप असते, इथे आर्मेचर असते, मॅग्नेटिक कॉइल, बेस प्लेट. इथे तुम्ही करंट दिला की हा रॉड या पट्टीवर आदळतो आणि आवाज होतो. ती चाइम्स डिंग डॉंग बेल. तिची रचना बघूया. आकृतीत दाखविल्याप्रमाणे रचना असते. विविध आकारामध्ये व रंगामध्ये डोअर चाइम्स उपलब्ध आहेत. यास डिंग डॉंग बेल असेही म्हणतात. सर्व डोअर चाइम्सची कार्यपद्धती सारखीच असते. यात धातूच्या 2 पट्ट्या व एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइल असते. पातळ सुपर इनॉमॉइल्ड वायर पीव्हीसी बॉबिनवर गुंडाळलेली असते. इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइलच्या मध्यभागी धातूचा रॉड हॅमर असतो. त्याला एका बाजूने स्प्रिंग जोडलेली असते. आकृतीत दर्शविल्याप्रमाणे पीव्हीसी बेसवर रबर ग्रेमेटच्या साहाय्याने धातूच्या 2 अॅल्युमिनियमच्या पट्ट्या एकमेकांसमोर अडकवून ठेवलेली असतात. या दोन्ही पट्ट्या मध्यभागी इलेक्ट्रोमॅग्नेट ठेवलेला असतो. कसा तो या आकृतीत आपण बघितला आहे. बेल पुश स्विच दाबतात, कॉइल मधून प्रवाह वाहू लागतो व चुंबकीय शक्ती निर्माण होते. त्यामुळे हॅमर एका दिशेने ओढला जाऊन डिंग असा आवाज येतो. बेल पुश वरील बोटाचा दाब काढताच इलेक्ट्रिक करंटचा मार्ग खंडित होतो. त्यामुळे चुंबकीय शक्ती नष्ट होऊन हॅमर स्प्रिंग दाबामुळे मूळच्या जागी जोरात येऊन तो विरुद्ध बाजूला पट्टीवर आदळतो व डॉंग असा आवाज येतो. अशा प्रकारे डोअर चाइम्स पासून डिंग डॉंग आवाजाची निर्मिती होते. विद्युत बेलचे कार्यतत्व. इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइलला विद्युत पुरवठा जोडताच तिच्यामध्ये चुंबकीय शक्ती निर्माण होऊन आर्मेचर ओढला जाऊन घंटीवर टोल आदळतो. जेव्हा विद्युत पुरवठा बंद होतो तेव्हा आर्मेचर मूळ स्थितीत जातो. म्हणजे विद्युत बेल इलेक्ट्रिक करंटच्या चुंबकीय तत्वाच्या परिणामावर कार्य करते. थोडक्यात म्हणजे विद्युत शक्तीचे चुंबकीय शक्तीचे यांत्रिक शक्तीत व यांत्रिक शक्तीचे ध्वनी लहरीमध्ये रूपांतर करण्याचे कार्य विद्युत बेल करत असते. हे विद्युत बेल व बजर किंवा डोअर चाइम्स मधील संभाव्य दोष व त्यांची कारणे आणि तपासणी आणि उपाय आहेत. विद्युत बेल, बजर किंवा डोअर चाइम्स कार्य करत नाही. मॅग्नेटिक कॉइल तुटलेली असेल. बेस सप्लाय पासून अलग करा. सेरीज टेस्ट लॅम्पची जोडणी करा. जर लॅम्प पेटत नसेल तर कॉइल ओपन समजावे. कॉइल ओपन असल्यास पहिल्या कॉइलच्या आकाराची व क्षमतेची नवीन कॉइल बसवावी. कॉन्टॅक्ट स्क्रू ढिला किंवा लूज असेल. आर्मेचर व कॉन्टॅक्ट स्क्रू यांची तपासणी करा. हे अंतर वाढले असल्यास किंवा लूज असल्यास स्क्रू किंचित आतील बाजूला पिळून आर्मेचरशी कॉन्टॅक्ट होईल अशा रीतीने टेकून ठेवा. टर्मिनल मधील वायर निघाली असेल, टर्मिनल मधील वायरची पाहणी करा. एखादी वायर निघाली असेल तर ती पुन्हा बरोबर जोडा. बेल पुन्हा दाबताच फ्यूज वितळतो किंवा फ्यूज तुटतो. टर्मिनल मध्ये शॉर्ट सर्किट असेल, बेलचे कव्हर उघडून पाहणी करावी. जर टर्मिनल शॉर्ट असतील तर त्याला वेगळे करून त्यावर इन्सुलेटिंग टेप गुंडाळावा व पुन्हा जोडणी करावी. कॉइल शॉर्ट झाल्या असतील, बेल पुश सतत दाबून ठेवल्यास किंवा जास्त व्होल्टेजमुळे कॉइल जळण्याची किंवा शॉर्ट होण्याची शक्यता असते. कॉइलची तपासणी करण्यासाठी सिरीज टेस्ट लॅम्प वापरावा. लॅम्प मंद प्रकाशाला तर कॉइल चांगली आहे व प्रखर प्रकाशला व जळकट वास आला तर कॉइल शॉर्ट समजावे. कॉइल बाजारात सहज मिळत नाही. जुनी बेल काढून टाकावा. नवीन बेल, बजर किंवा
चाइम्स डोअर बसवावा. दक्षता इलेक्ट्रोमॅग्नेटिक कॉइलची जोडणी सिरीज मध्ये करावी. जोडणीच्या ठिकाणी कार्बन स्पॉट आले असतील तर ते सँडपेपरने साफ करावे. विद्युत बेल नेहमी सप्लायच्या सिरीज मध्ये जोडून तपासणी करावी, त्यामुळे सप्लाय खंडित होण्याचा धोका टळतो. तपासणी करताना पायाखाली रबरी मॅट किंवा लाकडी फळी घ्यावी. विद्युत बिल मध्ये कोणताही दोष नाही याची खात्री झाल्याशिवाय ती विद्युत पुरवठ्याशी जोडू नये. इलेक्ट्रिक बेल इन्स्टॉलेशन करीत असताना खालील दिलेल्या कृतीप्रमाणे कार्यपद्धती करावे. बेल पॉइंट टेस्ट लॅम्पने तपासून घेणे. प्रथम बेलचे कव्हर उघडून घेणे. योग्य मापाच्या बोर्डवर बेल स्क्रूने बसवणे. ड्रिल मशीनने बोर्डवर व भिंतीवर स्क्रू फिटिंगसाठी छिद्रे पाडून घेणे. छिद्रामध्ये रावल प्लग टाकून योग्य त्या मापाच्या स्क्रूच्या साहाय्याने बोर्ड फिट करणे. बेलच्या वायर्स बेलसाठी काढलेल्या पॉइंटला जोडणे व जॉईंटवर पुरेसा इन्सुलेशन टेप गुंडाळणे अथवा टर्मिनल कनेक्टर वापरणे. बेल पुश स्विच ऑन करून बेलचा आवाज तपासणे. हे काही प्रश्न आहेत. इथे आपण थांबूया. धन्यवाद.